हे परमेश्वरा, आजपर्यंत देव राज्य मुजोडावं आणि दैत्य राज्य तोडावं या उदात्त हेतूने आम्हा साधूंची तुम्ही नेमणूक केलात। आमच्यावरती जेव्हा जेव्हा जी जी जबाबदारी दिली ती जबाबदारी आम्ही नित्य नेमाने पार पाडली। आताची असणारी जबाबदारी ती कोणती? जाव अयोध्या नगरीच्या सीमेवरती जाऊन आश्रम मधून थांबा। तिथे येणारा राजा दशरथी याला ज्ञानदान करण्याचं कार्य आमच्याकडे होणार आहे। यासाठी आम्ही 3 ऋषी, आग ऋषी, बाल ऋषी आणि मी दुर्भास ऋषी आम्ही तिघांनी या ठिकाणी आश्रमाची स्थापना केली आणि आश्रमाच्या ठिकाणी आम्ही 3 ऋषी सकाळी नित्य नेमाप्रमाणे स्नान संध्या करत आहोत। आजचा दिवस हा अत्यंत वेगळा असा दिवस आहे। हे परमेश्वरा, तुझ्या नामचिंतनामध्ये मग्न होण्यासाठी या घनदाट अशा वृक्षाच्या सावली समोर सावली खाली बसावं, या सावलीचा उपभोग घेत परमेश्वरा तुझ्या नामस्मरणामध्ये लीन व्हावं हे आमचं नित्याचं कर्तव्य। म्हणून चला या सावलीमध्ये बसून परमेश्वराचं नामस्मरण करूया। ध्यानमग्न झालेले आहे, त्यांना प्रथम शरण जावं हे योग्य। महाराज, मी हा राजा दशरथ आपल्याला शरण येतो आहे। वा वा, इच्छित कामना पूर्णस्व असा मंगलसूत्रेचा आशीर्वाद आहे। वा महाराज, आपण आमचा आदर सत्कार अयोध्येचा स्वीकारलेला नाही, कारण मी निपुत्रिक आहे। म्हणून महाराज, मला पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा आहे। त्या पुत्र कामेष्टी यज्ञाची प्रेरणा तुमच्याकडून मला मिळेल असं मला सांगण्यात आलेलं आहे। तरी त्याचा मार्ग मला कथन करावा। अजाननी